आपल्यापैकी कित्येक लोकांना प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची सवय असते. मग त्या गोष्टी चांगल्या असू देत किंवा वाईट, आनंद देणाऱ्या असू देत किंवा दुःख देणाऱ्या, वेदना देणाऱ्या असू देत. गोष्ट मनावर घ्यायचीच हेच या लोकांचं ठरलेलं असते. काय आहे, बऱ्या वाईट गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात घडतात, पण त्याचा अर्थ असा नाही ना की प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायचीच. हा, आता आनंददायी गोष्टी, बऱ्या गोष्टी असतील तर ठीक आहे, पण ज्या गोष्टींनी आपल्याला वेदना होतात, आपल्याला मानसिक त्रास होतो, ज्या गोष्टींनी आपल्याला दुःख होतं, त्या गोष्टी मनावर किती घ्यायच्या हे आपल्याला ठरवायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपण मनावर घेतलीच पाहिजे असं नाहीये ना. आणि गोष्टीच काय, अहो अशा कित्येक घटना आहेत, आपल्या आयुष्यातल्या अशा कितीतरी व्यक्ती आहेत की ज्यांचा आपल्याला त्रास होतो. मग या लोकांना, या व्यक्तींना आपण मनावर घेणं, त्यांच्या चुका आपण आपल्या मनावरती घेणं, आपल्या आयुष्यात अशा घडलेल्या कितीतरी गोष्टी आहेत, वाईट घटना असं आपण म्हणूया, वेदना देणाऱ्या घटना, त्या मनावर घ्यायलाच पाहिजे असं नाहीये. आपण सतत जर या गोष्टी, या व्यक्ती, या घटना आपण आपल्या मनावर घेतल्या तर आपल्याला मानसिक त्रास होणार, आपली मानसिक शांतता हरवून जाऊ शकते, आपल्याला नैराश्य येऊ शकतं. अरे मग कशासाठी? सोडून द्या ना. सोडून द्या या गोष्टी, ज्या गोष्टींच्यामुळे आपल्याला नैराश्य येतंय, आपल्याला त्रास होतो मानसिक, आपल्या आयुष्यातला आनंद हरवला जातो. आपलं आयुष्य आपण ताणरहित जगण्याचा पूर्ण अधिकार आपल्याला आहे. लक्षात आलं? विचार करा. राम राम.